भिजलेले रूप सजलेले परसनी आले रंग. नमस्कार. माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी चौकोनी गळ्यावर सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन बनवली आहे, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू. हा आहे पाठीचा भाग, तर तो मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे. 32 साईज मापाचा हा ब्लाऊज आहे आणि त्याची पूर्ण उंची शिवून 13 इंचाची झाली पाहिजे. मग टाकताना आपण 14 इंचाची टाकलेली आहे. हे बघा, मी हे उंची टाकून घेतलेली आहे आणि गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. आणि पाठीमागच्या भागाची पट्टी आहे कमरेच्या साईडची, ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर मी घेतलेली आहे ती 3 इंचाची. तर या पद्धतीने मी ही मापं टाकून घेतलेली आहेत. आणि खालच्या साईडने गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंचाची. खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन तयार होते आणि अगदी झटपट तयार होते. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता मी हा बॉक्स तयार करून घेते. तर आपल्याला चौकोनी गळाच बनवायचा आहे. तर आता हेच माप आपण कॅनव्हासवर टाकून घेणार आहोत. तर जेवढी गळ्याची उंची आहे अस्तरवर टाकलेली तेवढीच कॅनव्हासवर घ्यायची आहे. हे बघा, गळ्याची उंची आहे 10.5 इंचाची. गळ्याची रुंदी देखील तशीच टाकायची आहे. वरच्या साईडने 2.25 इंच आणि खालच्या साईडने 2.5 इंच. या पद्धतीने ही गळ्याची रुंदी टाकून घेतलेली आहे. आणि आता पट्टीच्या मदतीने मी बॉक्स तयार करून घेते. आपला बॉक्स तयार झालेला आहे. तर त्याच्या बाहेरच्या साईडने देखील आपण 1-1 इंचावर मार्किंग करून घ्यायची. गळ्याच्या बाहेरच्या साईडने मी जशी दाखवले त्याचप्रमाणे मार्किंग करायची. तर हे बघा, हे अशी. आणि आता बाहेरच्या साईडने देखील एक बॉक्स तयार करून घ्यायचा. मी जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा. आणि आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत. कटिंग करताना वरच्या साईडने 1 इंच सोडायचं आणि तिथून खाली कटिंग करायची, म्हणजे आपला गळा पसरट होत नाही. शोल्डरच्या साईडला अजिबातच पसरट होणार नाही. या पद्धतीने कटिंग केली तर कुठलाही गळा असला तरी अशीच कटिंग करायची कॅनव्हासवर. तर कॅनव्हासवर आपली गळ्याची कटिंग झालेली आहे. तर हे बघा, हे असं कॅनव्हास ठेवून घ्यायचं आहे. जी चमकती बाजू आहे ती अस्तरच्या साईडने ठेवायची आणि अस्तरला आणि कॅनव्हासला मधला पॉईंट काढून घ्यायचा आणि बरोबर पॉईंटवर पॉईंट ठेवून घ्यायचा. कॅनव्हास अस्तरवर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि प्रेसच्या मदतीने व्यवस्थित चिपकून घ्यायचा. प्रेस केल्यानंतर गळ्याची फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. तर या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं, व्यवस्थित चिपकून घ्यायचा. आणि आता मी टाचण्या पण लावून घेणार आहे, जेणेकरून इकडे तिकडे हलणार नाही. तर हे बघा, या अशा मी 3ही बाजूने टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. कारण माझा कॅनव्हास आहे ना व्यवस्थित चिपकला नव्हता आणि त्याच्यातच लाईट गेली. त्याच्यामुळे मग जेवढं झालं तेवढं प्रेस केलं आणि बाकीचे टाचण्या लावून ते व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आता हेच आपण मेन फॅब्रिकवर ठेवायचं आहे. तर हे बघा, हे आहे मेन फॅब्रिकची सोयीची बाजू आणि सोयीच्या बाजूने हे अस्तर या पद्धतीने ठेवून घ्यायचं. व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि मधोमध शिलाई घालून घ्यायची, जेणेकरून कॅनव्हास आणि अस्तर आपलं इकडे तिकडे हलणार नाही. तर हे बघा, मी मधोमध शिलाई घालून घेतलेली आहे. मेन फॅब्रिकचा कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा, जेणेकरून तो गोळा होणार नाही. हे बघा, वरच्या साईडने 1 इंचाची मार्किंग ठेवल्यामुळे हे बरोबर जागेवर बसलेलं आहे. गळ्याची रुंदी अजिबातच वाढणार नाही. आणि हे बघा, गळ्याला ह्या पद्धतीने कडेकडेने शिलाई घालून घेतलेली आहे. एकदम कॅनव्हासवरून कडेकडेने शिलाई घालायची. तर ही अशी आपली ही संपूर्ण गळ्याला शिलाई घालून झालेली आहे. शिलाई घालून झाल्याच्या नंतर हा गळा कटिंग करून घेतलेला आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी हा संपूर्ण गळा कटिंग करून घेते. आणि गळा कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, जेणेकरून गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येईल. आणि कोण्यांमधून पण कट करून घेतलेला आहे, म्हणजे चौकोनी गळ्याचे कोणे प्रॉपर निघतील पलटी केल्याच्या नंतर.
त्यासाठी. आणि आता लगेचच मी कमरेच्या साईडने देखील शिलाई देऊन घेते. तुम्हाला जर कमरेच्या साईडने कंबरपट्टी लावायची असेल तर मग डायरेक्ट गळा पलटी करून नंतर कमरेच्या साईडने शिलाई घातली तरी देखील चालेल. तर हे बघा, आता कमरेच्या साईडने शिलाई देऊन झाल्याच्या नंतर हे असं मी ब्लाऊज पूर्ण पलटी करून घेतलेला आहे. मैत्रिणीनं, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा बरं का, आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हे बघा, पलटी केल्याच्या नंतर कोणे या पद्धतीने हाताच्या साहाय्याने सेट करून घ्यायचे आणि वरून गळ्याच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची. तर हे बघा, या पद्धतीने मी दाबटीप दिलेली आहे आणि आपला चौकोनी गळ्याचे कोणे देखील प्रॉपर निघालेले आहेत. दाबटीप दिल्याच्या नंतर गळ्याची फिनिशिंग बघा खूप सुंदर झालेली आहे. आणि आता आपण कमरेच्या साईडने देखील दाबटीप देत आहात. तर दाबटीप देताना याची काळजी घ्यायची की अस्तरचा कपडा वरती दिसला नाही पाहिजे. या पद्धतीने दाबटीप देऊन घ्यायची. खालचा आणि वरचा कपडा व्यवस्थित पकडायचा. आणि आता आपण साईडने पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचा कपडा कटिंग करते. तर हा संपूर्ण पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे. तर हे बघा, सिंपल आपला हा चौकोनी गळा तयार झालेला आहे. तर हे बघा, या पद्धतीने आपण ब्लाऊजची घडी मारून या पद्धतीने ठेवून घ्यायचा. आणि तिथं आपण कॅनव्हास घेतलेला आहे. आता आपण डिझाईनसाठी हे तयार करत आहोत. तर हे बघा, हे घेतले आहे 1 इंचावर मार्किंग आणि वरच्या साईडला घेतलेले आहे 2 इंचावर. तर या पद्धतीने मी 2 पॉईंट काढले आहेत कॅनव्हासवर. आणि आता आपण याचा त्रिकोण आखून घेणार आहोत. तर हे बघा, या पद्धतीने मी त्रिकोण बनवून घेते. कॅनव्हासवरच घेतलेला आहे. आणि आता शिलाईसाठी ही एक्स्ट्राची अर्धा इंचाची मार्किंग केलेली आहे, फक्त वरच्या साईडने, खालच्या साईडने नाही. आणि आपण ते कट करून घेऊ. तर हे बघा, हा त्रिकोण तयार झालेला आहे. कॅनव्हासवर आपण त्रिकोण काढून घेतलेला आहे. आणि आता आपण हे अस्तरवर ठेवून घेऊ. आणि त्याला मी प्रेस करून घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला घेतलेला आहे काठाचा भाग घेतलेला आहे. उरलेला होता थोडासा काठ, तर मी तो काठच वापरलेला आहे. त्यामुळे ब्लाऊजचा लुक तर खूपच सुंदर येणार आहे. आणि आपण या त्रिकोणाला आता आपण शिलाई घालून घेऊ. या पद्धतीने खाली काठ ठेवलेला आहे सुईच्या बाजूने आणि त्याच्यावर हा अस्तर ठेवलेला आहे आणि त्याच्यावर कॅनव्हासचा त्रिकोण ठेवलेला आहे. तर हा एक्स्ट्राचा भाग आपण सगळा कटिंग करून टाकणार आहोत. बघा, हे असं कटिंग केलेलं आहे आणि साईडने छोटे छोटे कट देते. छोटे छोटे कट दिल्यामुळे आपण पलटी केल्याच्या नंतर फिनिशिंग चांगली येते, त्यासाठी हे कट द्यायचे असतात. आणि आता हा त्रिकोण आपण पलटी करून घेऊ. तर हे बघा, कात्रीच्या साहाय्याने त्रिकोणाचा वरचा टोक व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हा त्रिकोण तयार झाला आणि त्याच्यावरून आपण आता दाबटीप देऊन घेऊ. त्याला काठ असल्यामुळे याला लेस लावायची पण गरज नाही पडत. प्लेन कपडा असला तर मग लेस लावायची असेल तर आपण लावू शकतो. हा त्रिकोण बनवून झालेला आहे आणि आता बनवायचे आहेत आपल्याला नॉड. आता मी नॉड बनवण्यासाठी 1.5 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे. आणि जसे आपण नाडी बनवतो परकरलं वगैरे, त्या पद्धतीने ही नाडी बनवून घ्यायची. तर हे बघा, दाखवल्याप्रमाणे अशी ही नॉड बनवायची आहे. तर या पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची. नॉड एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची. तर ही अशी ही नॉड बनवून झालेली आहे. तर नॉडच्या दुसऱ्या साईडने देखील मी शिलाई देऊन घेते. तर हे बघा, किती सुंदर दिसते ही नॉड, खूप छान झालेली आहे. तर हे बघा, या अशा मी या सगळ्या नॉड बनवून घेतलेल्या आहेत. तर बघा, नॉड बनवून झाल्याच्या नंतर मला याचे काही तुकडे करायचे आहेत. 6 नॉड लागणार आहेत मला. 4 झालेले आहेत आणि 2 लॉंग झालेले आहेत. त्यामुळे मी या पद्धतीने माप घेऊन मी याचे 6 तुकडे करून घेतलेले आहेत. ते आता आपल्याला त्रिकोणाला जॉईंट करून घ्यायचे आहेत. मी जसं दाखवलं आहे त्याच पद्धतीने त्या त्रिकोणाला जोडून घ्यायचे.
तर हे बघा, या नॉट जॉईंट करून घ्यायच्या आहेत. तर या साईडने 3 आणि दुसऱ्या साईडने 3 या पद्धतीने या नॉट जॉईंट करून घ्यायच्या. आणि आता मी त्रिकोणाचा मधला पॉईंट काढून घेतलेला आहे आणि पाठीच्या भागाचा देखील मधला पॉईंट काढून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने मी त्रिकोण जॉईंट करून घेणार आहे. तर हे बघा, तुम्ही बघा, या असं दाखवल्याप्रमाणे हा त्रिकोण ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचा. शिलाई घालताना व्यवस्थित त्रिकोण अजिबात वाकडा तिकडं झाला नाही पाहिजे. तर या पद्धतीने हा त्रिकोण आपण अटॅच करून घेतलेला आहे. हे बघा, ह्या अशा आपल्याला या नॉट वरती जॉईंट करायच्या, पण त्या अशाच नाही करायच्या. तर त्यासाठी माप टाकून घ्यायचं. तर मी माप टाकलेलं आहे 3.5 इंचावर, जेणेकरून दोन्ही साईडने एकसारख्या येतील, अजिबातच खालीवर होणार नाही. म्हणून दोन्ही साईडनी माप टाकून घ्यायचं आणि मगच नॉट जॉईंट करायच्या. तर हे असे मी मापं टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर तिथून खाली 1-1 इंचावर मार्किंग करायची, जेणेकरून आपल्या नॉट एकसारख्या अटॅच होतील आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतील. तर दोन्ही साईडने अशी मार्किंग करून घेतलेले आहे आणि मग या नॉट मी अटॅच करून घेतलेले आहे. तर हे बघा, जशी मार्किंग केली त्या मार्किंगवरच ही नॉट आली पाहिजे, याची काळजी घ्यायची. ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे अजिबातच कंटाळा नाही करायचा. वेळ लागला तरी चालेल, पण काम आपलं व्यवस्थित झालं पाहिजे, या दृष्टीने या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर हे बघा, एका बाजूने आपल्या नॉट जोडून झालेले आहेत आणि दुसऱ्या साईडने देखील जोडून घेतलेले आहेत. तर या एक्स्ट्राच्या नॉट पाठीमागच्या बाजूने मी कट करून घेते. तर हे बघा, असा आपला हा गळा तयार झालेला आहे. आता आपण याला आपल्या आवडीप्रमाणे लेस लावून घ्यायची. तर हे बघा, मी थोडी डायमंडची लाईन असलेली ही लेस घेतलेली आहे. ती खूपच सुंदर लुक देते या ब्लाऊजला. आणि कोणे लेस लावताना कोणे प्रॉपर निघतील याची काळजी घ्यायची. आणि लेसला दोन्ही साईडनी शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून आपली लेस फिनिशिंगमध्ये बसली जाईल. तर या पद्धतीने मी ही लेस लावून घेतलेली आहे. तर हे बघा, दोन्ही साईडनी शिलाई दिलेली आहे, म्हणजे लेस व्यवस्थित सेट होते. आपला हा गळा तयार झालेला आहे आणि गळ्याचा हा आहे फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्लाऊज डिझाईन जर आवडले असेल तर आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.